नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात. राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या बातमीनं. राज्य सरकारनं राज्यातल्या सर्व शाळा येत्या 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा, पण या निर्णयाला राज्य सरकारनं आता ब्रेक लावलाय. शाळा कॉलेज उघडण्याबद्दलचा अंतिम निर्णय टास्क फोर्स सोबत चर्चा करून मुख्यमंत्री घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शाळांच्या फी कपातीबाबतचा निर्णय सुद्धा रखडला असल्याची माहिती समोर आली आहे. काही मंत्र्यांचा 15% फी कपातीला विरोध असल्याची माहिती समोर आली. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर मतभेद झाल्याचं सुद्धा समोर आलं. राज्याचा टास्क फोर्स आहे त्या सर्वांनीच शाळा कॉलेजेसला सुरू करण्याच्या संदर्भात आपली युनॅनिमसली विरोध दर्शवलेला आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्याबरोबर संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचा अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो आज रात्री कदाचित त्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल किंवा उद्या सकाळपर्यंत त्याच्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, असे अनेक निर्णय या आधी सुद्धा झाले की मंत्र्यांनी ते जाहीर केले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली. या प्रकरणात नेमकं असं काय झालं? विश्वासात न घेता निर्णय जाहीर केला गेला की काय झालं की पुन्हा ही नामुष्की उडवली? विलास, आपण पाहिलं की शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती. त्यामध्ये शाळा सुरू कराव्यात का या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला गेला. साधारणतः 17 ऑगस्ट पासून 1ली ते 5वी या ग्रामीण भागातल्या शाळा आणि 8वी ते 12वी या शहरी भागातल्या शाळा ज्या आहेत तो सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि तसा GR देखील सर्व शाळांना पाठवण्यात आला. पण आज जेव्हा या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली त्यावेळी अनेकांनी या संपूर्ण निर्णयाला विरोध दर्शवला की राज्यामध्ये अजूनही शिक्षक असतील, त्याचबरोबर सर्वांचं लसीकरण झालेलं नाही, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं लसीकरणचा कुठलाही जो लसीकरण जे आहे ते देखील या ठिकाणी पार पडलेलं नाही. अशा परिस्थितीत जर करोनाची लागण झाली तर हा एक मोठा धोका जो आहे तो विद्यार्थ्यांना होऊ शकतो. म्हणून या संदर्भातला निर्णय स्थगित करावा अशी मागणी जी आहे ती मंत्रिमंडळात लावून धरली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज रात्री आता बैठक बोलावलेली आहे. ती टास्क फोर्सची बैठक होणार आणि या बैठकीमध्ये राज्यामध्ये शाळा सुरू कराव्यात का या संदर्भावर पुन्हा चर्चा एकदा केली जाणार आहे. साधारणतः सूत्रांची माहिती अशी मिळते आहे की साधारणतः शाळा सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकार स्थगित करू शकतो. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. शिक्षक संघटनेच्या जयश्री देशपांडे मॅडम आता आपल्या सोबत आहेत. जयश्री मॅडम, राज्य सरकार आता या आधीचा जो GR आहे तो बदलू शकतं अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते. तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता जर हा निर्णय झाला तर? निश्चितच खरं तर शाळा सुरू करण्याचा हा जो निर्णय आहे तो जर का घेतला गेला तर आम्ही असं म्हणू की कुठेतरी तिसऱ्या लाटेला हे आव्हान देण्याचा एक कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की आपले मुख्यमंत्री खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि मुख्यमंत्री, आमची एक खात्री आहे की मुख्यमंत्री योग्य तो निर्णय नक्कीच घेतील. पण सध्याच्या वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या व्हेरियन्समुळे वेगवेगळे प्रकार सध्या चालू आहेत, वेगवेगळे इन्फेक्शन्स आहेत. या सगळ्यांमुळे जर पाहिलं तर जरी मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी आपल्या माध्यमातून आमच्या पालकांना आवाहन असेल की कृपया आपल्या मुलांना कुठेही धोक्यात टाकू नका. कारण सरकार त्यांचे निर्णय असे रात्रीचे निर्णय घेतात आणि रात्रीचे निर्णय बदलतात आणि शिक्षण विभागाला तर आता ही सवयच लागलेली आहे की कुठेतरी मुलांना धोक्यामध्ये टाकायचं आणि काहीतरी विचित्र निर्णय घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ नकोय आम्हाला आत्ताच्या सिच्युएशन मध्ये. जयश्री मॅडम, तुम्हाला असं वाटतं की लसीकरण अजून झालेलं नाहीये, लहान मुलांना ती लस मिळालेली नाहीये, त्यामुळे अशा वेळी शाळा सुरू करणं हे धोकादायक ठरू शकतं? निश्चित 100% खरं वास्तव बघितलं तर आपल्या शिक्षक लोकांनाही किती प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. मुलं ज्या ट्रान्सपोर्टनी जाणार आहेत तिथे किती प्रमाणे लसीकरण झालेलं आहे. वास्तविक पाहता लसीकरणाचा जो सावळा गोंधळ आपण ऐकतो आहोत त्या सगळ्या गोंधळाचा विचार केला तर शिक्षकांना अजून लसीकरण झालेलं नाही तर तिथे विद्यार्थी हा आमचा खूप लांबची गोष्ट आहे.
आमची मागणी पहिल्यांदा अशी असेल की सगळ्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर स्टाफला पहिल्यांदा शाळांना जबाबदारी देऊन आधी त्यांचं लसीकरण करावं, त्यानंतर मुलांचं लसीकरण करावं आणि मग शाळा सुरू कराव्या. कारण इथे किती जरी बोलत असतील की मुलांची इम्युनिटी पॉवर चांगली असते, पण आज वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे आकडे आज समोर येत आहेत. जिथे शाळा सुरू केल्या होत्या तिथे मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाची लागण झालेली आहे. तर अशा या सगळ्या सिच्युएशन मध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या मुलांना आता धोक्यामध्ये टाकणार नाहीये. एवढं नक्की. धन्यवाद जयश्री मॅडम, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तेव्हा राज्यातल्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आधी शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय, त्यानंतर आज मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल झालेली चर्चा, त्याला केलेला अनेकांनी विरोध आणि पुन्हा हा निर्णय रद्द करण्याच्या संदर्भातल्या हालचाली, या सगळ्यामध्ये खरं तर स्वाभाविकपणे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असू शकतो. बघूया हा संभ्रम दूर कधी होतोय. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. अशात आता दुसऱ्या डोसची मुदत संपत आली आहे, त्यामुळे आता तरी लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली आहे. केंद्रानं दुसऱ्या डोससाठी लसींचा पुरवठा करण्याची मागणी राजेश टोपेंनी केलेली आहे. आज कोवॅक्सिन असो, कोविशिल्ड असो, याची खूप मोठ्या पद्धतीनं सेकंड डोसची ड्यू डेट्स आहेत. परंतु त्या ड्यू डेट्स झालेल्या असताना सुद्धा आज केंद्र शासनाकडून तेवढ्या मोठ्या पद्धतीनं लसीकरणाला त्याची ती मात्रा आहे तेवढी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंगल डोसवाल्यांना सुद्धा आपल्याला थोडं थांबवावं लागत आहे आणि सेकंड डोसला अगोदर प्राधान्य द्यावं लागत आहे. किंवा राज्यातल्या लसीकरणाचं वास्तव आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पहिला डोस ज्यांना मिळायचा बाकी आहे त्यांना तो मिळतच नाहीये आणि ज्यांची वेळ झाली आता दुसरा डोस घेण्याची त्यांना सुद्धा प्रतीक्षेत थांबावं लागतंय. त्यामुळे एकूणच लसीकरणाचा हा सगळा गोंधळ सध्या तरी दिसतोय. त्याचं कारण आहे लसीकरणाचा पुरवठा, लसींचा पुरवठा नीट होत नाहीये आणि त्या पुरवठ्याच्या अभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. भविष्यामध्ये ही परिस्थिती बदलेल अशी आशा करूया, पण सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगतायत हे मात्र नक्की. राज्यातील नाट्यगृह, चित्रपटगृह आणि धार्मिक स्थळं या पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती देताना अनलॉकची पुढची प्रक्रिया कशी असेल हे स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान भाजपनं गेल्या काही दिवसांपासून मंदिरं उघडण्याची मागणी लावून धरली होती. त्याबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु ठाकरे सरकारनं याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. याबद्दल भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले आता आपल्या सोबत आहेत. तुषारजी, तुम्हाला अपेक्षा होती आज निर्णय होईल, पण निर्णय झालेला नाहीये. काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? खरं विलासजी, अतिशय महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातलं हे ठाकरे सरकार याची ओळख आता फक्त दारू आणि बार अशीच झालेली आहे. मंत्रालयाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आणि मंत्रालयाच्या फायलींमध्ये फक्त दारूचीच धोरणं घेतली जातात. या सरकारला राज्यातल्या धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राविषयी काही देणं घेणं नाही आहे. गेली 1.5 वर्ष झालं सगळ्या भक्तांना आपल्या भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये उपासमारीचा प्रसंग सुरू आहे, पण या सरकारला त्यांच्या भावनाच समजून येत नाहीये आणि केवळ मंदिरच बंद ठेवली आहेत. आजची जर आपण नियमावलीतली शिथिलता पाहिली तर सगळे व्यवहार यांनी सुरू केले आहेत, फक्त जाणीवपूर्वक मंदिरं बंद ठेवली आहेत. ज्या धर्तीवरती लोकल आणि मॉल सुरू होऊ शकतात त्याच धर्तीवर आणि त्याच नियमावलीमध्ये मंदिरं का सुरू होऊ शकत नाही? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत, 2 डोस ज्यांचे पूर्ण झालेत, ज्यांचं लसीकरण पूर्ण झालंय, त्यांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश दिला जावा? अगदी आमचं हेच म्हणणं आहे सुरुवातीपासून की सर्वसामान्य जी लहान लहान मंदिरं आहेत तिथे गर्दी होतच नाही, त्यामुळे तिथला प्रश्न येत नाही. पण जी मोठी तीर्थक्षेत्र आहे, शिर्डी असेल, पंढरपूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या ठिकाणी नियमावली तयार करून ज्यांनी लसीचे 2ही डोस घेतलेले आहेत अशाच भक्तांना आणि भाविकांना आपण मंदिरामध्ये प्रवेश द्या, पण त्यातून निदान त्या तीर्थक्षेत्राची उपजीविका तर सुरू होईल. आज या लोकांना या सरकारने कोणतंही पॅकेज दिलेलं नाही आणि त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू आहे.
त्यांच्याकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळच नाहीये. तुषारजी, पहिल्या लाटेच्या वेळेस तुम्ही अशाच प्रकारची आग्रही भूमिका घेतली, असंच आपण बोललो, इतक्याच पोटतिडकीनं तुम्ही ही तुमची भूमिका जी असेल ती मांडली. त्यानंतर राज्य सरकारनंही पुढे जाऊन निर्णय घेतला. पण नंतर आरोप असा झाला दुसरी लाट आल्यानंतर की तुम्ही आग्रह करत होतात अशा सगळ्या गोष्टींचा, सगळं काही उघडलं गेलं आणि म्हणून दुसरी लाट आली, असा सुद्धा आरोप झाला होता. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा ही मागणी करून सरकारच्या हाती कोलीत देताय? नाही, हे बघा, असं आहे की या सरकारला मंदिराविषयी अनास्था आहे, त्याच्यामुळे ते आमच्यावरती काय आरोप करायचे त्यांनी करावेत. पण मला सांगा, ही लाट काही केवळ महाराष्ट्रात आलेली नाही, ही जगभरात आलेली लाट आहे. आता इतर देशांमध्ये काय मंदिरं नाहीत म्हणून तिथे काय कोरोना नाही असा प्रसंग आहे का? तर जगभरात कोरोनाचा हाहाकार आहे आणि त्या लाटा येत जात राहणार आहेत. त्याच्यामुळे फक्त मंदिरातनं कोरोना पसरतो असा निष्कर्ष या सरकारने काढलाय का? मग तसं जर असेल तर महाराष्ट्रात तर मंदिरं सातत्याने बंद आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आहे. देशात इतर राज्यात मात्र मंदिरं सुरू आहेत, पण तरी तिथला आकडा महाराष्ट्राच्या तुलनेने खूप कमी आहे. पण तुषारजी, एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. जेव्हा शिर्डीत मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर 8च दिवसामध्ये आम्ही तिथला ग्राउंड रिपोर्ट सुद्धा दाखवला की बघा सरकारच्या नियमांचं पालन कसं होत नाहीये. कारण प्रचंड गर्दी झाली, कारण भाविक सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते आणि गर्दी झाली. हे गर्दीचं नियंत्रण करणं सरकारची जबाबदारी आहे, मागणी करणाऱ्यांची जबाबदारी आहे, त्याचं नियोजन करणाऱ्याची जबाबदारी आहे. कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल ना. निश्चितच, पण त्याच्याकरता आम्ही ही सुद्धा भूमिका आग्रहाने मांडली होती की मंदिरं सुरू करताना नियमावली असावी आणि केंद्र शासनाने जी नियमावली तयार करून दिली आहे त्या नियमाला अनुसरून मंदिरं उघडावी. पण दुर्दैवाने राज्य सरकारने पूर्णपणे मोकळीक देऊन टाकली. ज्येष्ठ नागरिकांनाही त्यात प्रवेश होता, लहान बालांनाही त्यात प्रवेश होता. केंद्र सरकारच्या नियमावलीत स्पष्ट उल्लेख होता की ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देऊ नये आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना देऊ नये. पण यांनी मंदिरं उघडताना मात्र सरसकट मोकळी केली आणि कुठलेही निर्बंध, मला सांगा, मंदिरं उघडण्याची प्रक्रिया ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला सगळ्या प्रमुख मंदिर संस्थानांची एक बैठक घेऊन नियमावलीचे ते कशा पद्धतीने लागू करणार आहेत याची बैठक सुद्धा सरकारने घेतली नाही. पूर्णपणे त्यांच्यावरती निर्णय सोपवला आणि म्हणून ही सगळी गडबड झाली आहे. पण मला वाटतं आता त्यांनी पूर्णपणे नियोजन करून ही परिस्थिती हाताळायला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की नियमांच्या अधीन राहून राज्य सरकारनं ही परवानगी द्यावी. आता आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आहेत. विजयजी, तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भातलं? धार्मिक स्थळांच्या बद्दल राज्य सरकार जी भूमिका घेत आहे त्याबद्दल. विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण आता राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यानुसार धार्मिक स्थळं असतील, नाट्यगृह असतील, हे पुढची काही काळ बंद असणार आहेत. आणि त्यामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह चालक जे आहेत, त्याच्यावरती अनेकांचा रोजगार आहे, ते सगळे चिंतेत आहेत. कारण जर बाकीच्या सगळ्या गोष्टी उघडल्या गेलेल्या आहेत तर मग तोच नियम आम्हाला का नाही, अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतायत. त्यामुळे आपण अभिनेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. धार्मिक स्थळं उघडण्याच्या बद्दल धार्मिक आघाडीचे नेते जी भूमिका मांडतायत ती सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण सध्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती हळूहळू आता पूर्वपदावर येताना दिसते. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आता आपल्यासोबत आहेत. विजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय. माझा प्रश्न हा आहे की राज्य सरकारनं आज जी भूमिका घेतलेली आहे की पुढचा आदेश येईपर्यंत नाट्यगृह, चित्रपटगृह हे बंद राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकारनं यात सुधारणा करावी की जी भूमिका त्यांनी घेतली ती योग्य आहे? नाही, बिलकुल योग्य नाहीये. कारण आम्ही काल जे भेटून आलो त्याच्यानंतर एक थोडंसं आम्हाला त्यांनी अंदाज दिला की 1 सप्टेंबर म्हणजे फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर पर्यंत थिएटर सुरू होतील. बरं. त्यामुळे मी एक संयम आम्ही ठेवू की 8 दिवस, कारण ते 8 दिवसांनी टास्क फोर्स बरोबर बसतात आणि डिसिजन घेतात. त्यामुळे एक आठवडाभर आम्ही वाट बघू, कारण 21 म्हणजे पुढच्या वीकला जर एक आम्हाला निर्णय जर मिळाला तर खूप बरं होईल. कारण आम्ही खूप आता हे झालो, तुटलो होतो आम्ही.
विजयजी, मला तेच विचारायचंय. पहिली लाट आली कोरोनाची, आपल्या सगळ्यांसाठी ते नवीन होतं. अनेकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं, विशेषतः नाट्य आणि चित्रपट क्षेत्राचं नुकसान झालं. या सगळ्यातून पुन्हा उभं राहत असताना दुसरी लाट आली आणि पुन्हा हे सगळं बंद झालं. तुम्ही कसे जगलायत गेली 2 वर्ष? हे सगळे कलाकार कसे जगलेत सांगा एकदा महाराष्ट्राला. जे छोटे कलावंत आणि तंत्रज्ञ ज्याच्यावर डिपेंड आहेत, बॅकस्टेज ऍक्टर, यांची तर वाताहत झालेली आहे, वाताहत. म्हणजे त्यांनी स्वतःची कामं सोडून बॅकस्टेजवाले ते रस्त्यावर हमाली करतायत, कोणी वॉचमनगिरी करतायत, कोणी भाज्या विकताय, वडापाव विकताय. आता हे मी मोठं काम तर करायला पाहिजे, चल कुठलंही काम करायला पाहिजे. पण आज आमचं काम सोडून आम्ही मान्य करतो, जेव्हा पॅन्डेमिक होतं खूप सिव्हिअर होतो, आम्ही खरंच ते बंद, आताही मध्ये सिव्हिअर होतं 2 महिन्यापूर्वी, तेव्हाही मान्य करतो. पण आता थोडं निवड आहे आणि आम्ही सगळ्यात जास्त काळजी आम्ही घेऊ शकतो. आज आम्ही टेम्परेचर चेक करू शकतो, आम्ही सॅनिटाईज करू शकतो, आज आम्ही मास्क घालून लोकांना बसवू शकतो. आज नाट्यगृहामध्ये जास्त मी म्हणतोय, आता मी सिनेमावाला आणि असं म्हणत नाही, पण आज जर मराठी नाट्यगृह चालू केली तर ती फार कंट्रोलमध्ये ते आपण करू शकतो. सुरुवातीला मी म्हणतो नाट्यगृह चालू करा, कारण चित्रपटगृह झाल्यानंतर ऑल ओव्हर इंडिया चालू होणार. मग ऑल ओव्हर इंडिया म्हणजे बाकीकडे चालूच आहे, फक्त महाराष्ट्रात चालू नाहीये. चित्रपटगृह फक्त महाराष्ट्रात चालू नाहीये, बाकी सगळीकडे चालू आहेत. युपी मध्ये सगळीकडे चालू आहेत. आशा करूया की राज्य सरकार याच्याबद्दलचा निर्णय घेईल आणि तुम्ही म्हणताय की आम्ही काही दिवस संयम नक्की बाळगू. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं खेलरत्न पुरस्कारातून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव वगळलं आणि त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं एका महत्त्वाच्या क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी राजीव गांधी यांचं नाव दिलंय. त्यामुळे राजीव गांधी यांच्या नावावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात शहकाटशहाचं राजकारण सुरू झाल्याचं स्पष्ट दिसतंय. राजीव गांधी पुरस्कारावरून राज्याची केंद्रावर कुरघोडी. महाराष्ट्र आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्कार देणार. खेलरत्नमधून राजीव गांधींचं नाव वगळल्यानंतर निर्णय. खेलरत्न पुरस्कारासाठीचं राजीव गांधींचं नाव वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर काँग्रेसनं उघडपणे मोदींवर नाराजी व्यक्त केली. पण केंद्राच्या या निर्णयानंतर आता काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडी सरकारनं भाजपवर कुरघोडी केली आहे. कारण आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र सरकार राजीव गांधींच्या नावानं पुरस्कार देणार आहे. खेळाडूंबद्दल निश्चितपणे अभिमान आहे त्या खेळाडूंबद्दल, परंतु राजीवजींचं महत्त्व अनन्यसाधारण आहे देशाचं नेतृत्व म्हणून. शेवटी आय टीच्या क्षेत्रामध्ये तर त्या एकंदर त्यांचं जे काम आहे ते जर आपण पाहिलं तर आय टीच्या क्षेत्रामध्ये जे पुढं आलो आपण त्यामध्ये राजीवजींचे धोरणं खूप कारणीभूत झालेले आहेत आणि म्हणून तसा पुरस्कार देणं हे अत्यंत योग्य आहे. आता भारतीय जनता पक्ष त्याच्यावर काय कॉमेंट करतो, ज्यांना काविळच झालेले आहेत त्यांना त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य होणार नाही. माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधींच्या नावानं पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ या पुरस्कारासाठी संस्था प्रस्तावित करेल. राजीव गांधी यांची जयंती म्हणजेच 20 ऑगस्ट 2021ला या पुरस्काराची घोषणा होणार आहे. तर पुरस्कार 31 ऑक्टोबर पूर्वी प्रदान केले जाणार आहेत. पुढील वर्षापासून दरवर्षी 20 ऑगस्टलाच हा पुरस्कार प्रदान केला जाईल. निश्चित रूप से देश में कंप्यूटर क्रांति राजीव जी की सोच से आई थी. जब वो कंप्यूटर क्रांति लाने की बात करते थे, बड़े पैमाने पे लोग बेरोजगारी बढ़ेगी इस तरह से सवाल उठाते थे. लेकिन इसी आईटी सेक्टर ने रोजगार के बड़े साधन उपलब्ध कराए हैं. हमें लगता है भारत में कंप्यूटरीकरण के जनक के रूप में
राजीव जी को जाना जाता है, इसीलिए हमने अवार्ड का नाम उनके नाम से रखा है। दरम्यान राज्य सरकारनं राजीव गांधींच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपनं याच्यावर जोरदार टीका केली आहे। शिवसेनेनं काँग्रेस समोर लोटांगण घालण्याची तयारी सुरू केल्याचं म्हणत भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला चिमटा काढलाय। राज्य सरकारने स्वतः कोणाच्या नावाने पुरस्कार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे, राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांचा प्रश्न आहे। आज अशा नवीन घोषणा करून केवळ लांगुल चालनाचं राजकारण ठाकरे सरकार करते आहे। या लांगुल चालनातून कुठल्याही सामान्य माणसाचं भलं होईल असं दिसत नाही। लोटांगण तर ऑलरेडी त्यांनी घातलं होतं गांधी परिवारापुढे, आता ठाकरेंनी या अवॉर्डच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व साष्टांग नमस्कार घालावा। आतापर्यंत राजीव गांधी यांची जयंती ही माहिती तंत्रज्ञान दिन म्हणून साजरी केली जायची। यापुढे या दिवशी आता राजीव गांधींच्या नावानं पुरस्कारही दिला जाणार आहे। क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधींचं नाव वगळून या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलं। त्यामुळे आता IT क्षेत्रात राजीव गांधींच्या नावानं पुरस्कार देऊन काँग्रेसनं एक प्रकारे भाजपवर कुरघोडी केल्याचं चित्र समोर येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।